नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आणि हाच आपला हेतू आहे। सगळ्याच लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा लागलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल आणि वितरणासंदर्भात लक्षात घ्या की अनेक लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलीच आहे। तर याची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता राहिला होता, तर ज्या लाडक्या बहिणी आता नुकत्याच पात्र झाल्या, ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आला, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ते वितरणाची तयारी शासनामार्फत झाले की नाही या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। अगदी आज दिवसभरामध्ये देखील शासनाचं जीआरचं अधिकृत पेज आहे, तर या ठिकाणी जीआर प्रसिद्ध झाले। महिला बाल विकास विभागाचा एक अंगणवाडी सेविकांचं मानधन अदा करण्यासंदर्भातला जीआर प्रसिद्ध झाला, पण अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा जीआर आज प्रसिद्ध झालेला नाही आहे। आपण अगदी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा केली की आज जीआर प्रसिद्ध होतोय का, पण अजून हा जीआर प्रसिद्ध झालेला नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या, उद्या सुट्टीचा वार आहे आणि त्याच्यानंतरच लक्षात घ्या याच आठवड्यामध्ये हा जीआर पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। त्यामुळे जीआर आलेला नाही आहे, त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा नाही आहे आणि त्यामुळे हप्ते वितरण होणार नाही आहे। त्यामुळे सध्या लक्षात घ्या की आज आणि उद्या प्रतीक्षा करायची आहे, त्याच्यानंतरच्या वर्किंग डेजमध्ये हा जीआर आहे तो कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। तर सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत, तर जोपर्यंत जीआर प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरणाच्या तारखेपर्यंत कोणतीच अपडेट देता येत नाही आहे। त्यामुळे आजची ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणी नुकत्याच पात्र झाल्या, ज्यांना नोव्हेंबर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यामध्ये 2 हप्ते आले नाही आहेत, त्यांना अपात्र ठरवण्यात आलं। KYC त्रुटीसाठी त्यांना पुन्हा संधी दिली गेली आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी पात्र झाल्या आणि त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आला आणि राहिलेले नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो कधी जमा होईल असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची शेवटचीच आशा उरलेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आता शेवटचीच आशा असणार आहे की ज्यावेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः वितरित होईल, जर ह्याच्यासोबत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित होत असेल तर आनंदाची बातमी। तर हप्ता जर वितरित झाला नाही तर मात्र लाडक्या बहिणींना कदाचित नोव्हेंबर डिसेंबर महिन्यावरती जो महिन्याचे 2 हप्ते आहेत 3000 रुपये, तर यांच्यावरती पाणी सोडावं लागणार आहे। कारण का शासनामार्फत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच वाच्यता दिसत नाही। जसं जून आणि जुलै या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यांना थकीत लाभ दिला गेला नाही आहे, तशाच प्रकारची कंडिशन आता या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते ज्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत, त्याच्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता ज्यांना आला तर अशा लाडक्या बहिणींची कंडिशन आहे। तर एक तर आपण मार्च महिन्याचा हप्ता वितरित होईपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करू शकतो। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जर काही घोषणा झाली नाही तर मात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ सोडावा लागणार आहे। ऑलरेडी या संदर्भात घोषणा नाही आहे, मंत्री आदित्य तटकरे यांची देखील या संदर्भात वाच्यता नाही आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। त्यामुळे सध्या लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळो न मिळो तरी सध्या फेब्रुवारी महिन्याच्याच हप्त्याचा विचार करायचा आहे। जर हप्ता मिळत असेल तर आनंदाचीच बातमी, प्रतीक्षा करायची आहे तर याची स्पष्टता ती देखील याच हप्ते वितरणासंदर्भात ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्यावेळी देखील होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।